आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता। काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट। ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर बंदी। 3 जूनपर्यंत बंदी असणार असल्याची माहिती। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाईही होणार। अंधेरीतील गोखले पुलावरून आता बेस्टच्या बसची प्रतीक्षा। आज पुलाच्या कामामुळे बसमार्ग मागील 7 वर्षांपासून बंद। अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेकडून आता हा बसमार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी। नव्या रेल्वे मार्गाच्या कामांना गती मिळणार। 29.32 हेक्टरवरची झाडं तोडण्यास केंद्रासह राज्याच्या पर्यावरण विभागाकडून मंजुरी। बोरिवली पट्ट्यातील कांदळवनं, कल्याण परिसरातील संरक्षित वनं आणि खासगी वन जमिनींवरील झाडं तोडल्यानंतर आता नव्या रेल्वे मार्गिका उभारणीला हा वेग येणार। मुंबईच्या बीकेसीतील सायकल मार्गिका बांधणीसाठी तब्बल 55 कोटींचा खर्च। मात्र सायकल मार्गिकेचा अगदी शून्य वापर। आता ही मार्गिका हटवण्यासाठी 25 कोटींचा खर्च केला जाणार। एमएमआरडीएच्या कारभारावर वाहतूक तज्ज्ञांची नाराजी। अवैध बांधकाम प्रकरणामध्ये आदेशाची वाट न पाहता स्वतः कायद्याची अंमलबजावणी करा। मुंबई हायकोर्टानं महापालिका अधिकाऱ्यांना बजावलं। अवैध बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं उच्च न्यायालयाचे खडेबोल।